नमस्कार मित्रांनो, हरणा फॅमिली ब्लॉग्सच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मम्मी माझी सकाळी सकाळी बनवत होती धपाटे। काही ठिकाणी याला थालीपीठसुद्धा म्हणतात। तुमच्या साईडला काय म्हणतात ते नक्की कळवा। आम्ही साताऱ्याला तर ह्याला धपाटे नाही तर थालीपीठ हे म्हणतो। आणि इकडे सकाळचा नाश्ता करत होतो आम्ही आमच्या जवळचे बाबा पण आले होते। याच्यानंतर माझ्या मम्मीने बनवलं होतं गाईचं चिक असतं ना त्याचं खरवस बनवलं। इथे नव्या टेस्ट करत आहे आणि मला तर हे खूप आवडतं। तुम्हाला आवडतं का नाही ते नक्की सांगा मला। यम्मी एक्चुअली स्टार्टिंग में ऐसा लग रहा है जैसे दही के अंदर थोड़ा मलाई डाला, उसके ऊपर से चीनी डाल दिया और जेली पाउडर डाल दिया, जेली टाइप का बना दिया, फिर बाद में रसमलाई जैसा लग रहा है। जेली वाली बहुत रसमलाई हेल्दी अच्छा होता है। अच्छा है। उसके लिक्विड के साथ भी खाओ, वो टेस्ट है उसमें। ये लिक्विड सकाळचा नाश्ता करून आम्ही गेलो होतो। मम्मीची मावस बहीण आहे त्यांच्या घरी, त्यांच्या मुलाचं आता सध्याच लग्न झालं होतं आणि बाहेर यांनी ओल्या शेंगा वाळवत ठेवल्या होत्या। मला ओल्या शेंगा खायला खूप आवडतं। कोणाकोणाला आवडतं ते पण नक्की सांगा। खासकर चुलीमध्ये भाजून तर लेच छान वाटतं। आणि इकडे नव्या जिथे जाईल तिथे मांजर तिला भेटतंच आणि तिच्यासोबत खेळणं हिचं असतंच। आणि मांजर तुम्ही बघू शकताय तिचं फ्रॉक खात आहे आणि ह्या दोघींचं असं खेळणं चालू आहे। किती क्यूट, किती म्हणजे गोड दिसतात दोघी पण। मांजर बघ कसं म्हणजे मस्ती करते ना, ते बघून नव्याला म्हणजे आश्चर्य पण वाटतं आणि ती म्हणते मला घरात पण एक मांजर नाही तर एक छोटासा कुत्रा आपल्याला पाहिजे। ते सारखं याच्यावरती मला त्रास देत राहते की आपल्याला घरी एक पाळायचं आहे, कुत्रा नाही तर मांजर। किती क्यूट आहे बघा। छोटंसं मांजराचं बाळ आहे, केवढी मस्ती चालली आहे। तर मग इथे मम्मीची मावस बहीण आहे त्यांना भेटून झालं। आता आम्ही जातोय दुसऱ्या मावस बहिणीच्या मुलीच्या घरी। तर इथे तिचं सासर आहे, त्यांना भेटायला मी गेलो होतो आणि त्यांनी रानातच घर बांधलंय बघा। किती सुंदर, किती छान घर बांधलंय। आणि आजकाल तर शेतात सुद्धा लोक एवढी मस्त घर बांधतात। आणि ह्याने हे कुत्रं पण पाळलेलं आहे बाहेर आणि आतून बघा किती सुंदर ह्यांचं घर बनलेलं आहे। आता नवीन त्यांनी बांधलंय। मी तर म्हणते शहरातले सुद्धा कधी घरं मला वाटतात फेल होऊन जातील। आजकाल गावाकडे इतके छान लोकांनी घरं बांधून घेतलेत आणि खूप म्हणजे सगळे काय सोय त्यांनी करून घेतलेली आहे। इथे यांचं मंदिर आहे। आम्ही पायऱ्या चढून वर गेलो तर वरती हे सगळे रूम्स, परत म्हणजे काय तुम्हाला पाहिजे ते सगळं आहे यांच्या घरात। आणि इकडे मोठा टेरेस आहे, हे असं छत त्यांनी बांधलेली आहे। त्याच्यावरती झुला पण आहे। मोकळ्या अंगाने इकडे कपडे सुकतात। समोरच रान आहे त्यांचं आणि साईडचं जे घर आहे ना तिथे तर स्विमिंग पूलचं त्यांनी बांधलेलं आहे। म्हणजे आता लोक एवढे ॲडव्हान्स झालेत की शहरात लोक स्विमिंग पूल असतात पण गावीकडे आपल्याला थोडंसं आश्चर्यचकित होतं ना। पण लोकांनी खूप काही केलेलं आहे, स्विमिंग पूल बांधले। इकडे सोलर पॅनल असतात, हे बघा पूर्ण त्यांनी सेटअप केलेला आहे सोलर पॅनल्सचा। यांच्या घरात म्हणजे पाणी गरम करणं असो, लाईट असो, सगळं हे सोलर पॅनलमधूनच होतं। तर हेच वाटते की म्हणजे गावाकडची लोकंसुद्धा आता खूप म्हणजे शहरातल्या लोकांच्या सारखेच झालेत सगळे। तेवढीच कॉम्पिटिशन चालली त्यांची, पण छान आहे आणि तेवढीच म्हणजे ग्रोथ होती। आणि इकडे नव्या परत त्या मांजरासोबत लागली, कारण ह्यांच्या घरीसुद्धा मांजर आहे। ती कुठे पण जाईल आणि मांजर नाही भेटणार तिला आणि ती नाही खेळणार, असं होणारच नाही ना। डर रही है। आता हे मांजर पळतंय पुढं आणि नव्या त्याच्या मागं, ह्याचं हे चाललं असतं। त्याच्यानंतर यांना भेटून आता इथे बघा मांजर आरामशीर झोपलं आपल्या जागेवरती। मांजराची अशी असते ना एक जागा असते त्याची फिक्स, तिथे जाऊन बसलं आपलं। आणि ह्या सर्वांना भेटून आता आम्ही आलो घरी। घरातल्या देवळात आलो, संध्याकाळ झाली होती तर देवळात इकडे आपलं थोडंसं शांतता वाटते ना, तर मी आणि नव्या आम्ही दोघी आलो होतो। हिला पण आवडतं देवळात यायला, इथलं वातावरण तिला खूप आवडलं, हिरवगार। थोडंसं खेळणं पण चालू आहे, देवळाचंच ती खेळत पण आहे कारण एकटी आहे इकडे, जास्त मुलं नाही आहेत खेळायला, तर हिचं आपलं चालू असतं। ये जाए
उल्टा उल्टा कर रही हो, इधर आओ, इधर बेटा उल्टा राउंड है, यहाँ से घूमना होता है। नहीं देना चाहता। एक बनाएंगे ना थोड़ी देर में। आणि संध्याकाळ झाली आहे। मागच्या साईडला तुम्ही बघू शकता आमच्या घरच्या इकडे दिवसभर खूप म्हणजे माकडं असतात। खूपच माकडं घराच्या वर सुद्धा येऊन धिंगाणा करतात, झाडावरती, मागलच्या दारी पुढे येतात। म्हणजे पूर्ण गावात सगळ्यांचाच म्हणजे सगळ्यांच्या घरीच हे माकडं असेच उधम करतात। आणि त्याच्यानंतर दिवस संपायच्या आधी आमचे मामा मामी, मावशी, त्यांची सासूबाई सगळे आले होते भेटायला, कारण मी आता काही दिवसांनी जाणार होती। त्यांना भेटून पण खूप छान वाटलं। हे मी असं सोबत फोटो काढला। धन्यवाद मित्रांनो आजचा ब्लॉग बघण्यासाठी। भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये।